गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मॅथमॅटिकल लॉजिक टॉपिक आपला सुरू आहे. त्याच्यामध्ये आपण एक्झरसाइज 1.2 बघतोय. मग एक्झरसाइज 1.2 मध्ये काय आहे बघा. पहिला जो क्वेश्चन आपण बघितला आहे त्याच्यामध्ये काय होतं, ट्रूथ टेबल तयार करायची होती. सेकंड क्वेश्चन आपला सुरू होता बघा लास्ट लेक्चरला. सेकंड क्वेश्चनमध्ये आपण काय बघितलं लास्ट लेक्चर, युझिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह द फॉलोइंग लॉजिकल इक्विव्हॅलन्स. म्हणजे काय असणार, LHS इज इक्वल टू RHS. जे LHS ला स्टेटमेंट आहे तेच आपल्याला RHS ला घ्यायचं आहे. मग LHS इज इक्वल टू RHS घेताना आपल्याला काय करावं लागेल बघा. दोन एक्झाम्पल आपण तेव्हा बघितलेली. मग LHS आणि RHS जेव्हा घ्यायचं असेल तेव्हा काय करतो आपण, LHS मधले सगळे ब्रॅकेट, RHS मधले ब्रॅकेट ते सगळे, किंवा LHSचं पूर्ण स्टेटमेंट, RHSचं पूर्ण स्टेटमेंट आपण ते काय करत असते, घेत असते. आणि मग त्याच्यावरून ठरवते की LHS आणि RHS जर इक्वल आली तर ते काय आहे, इक्वल आहे असं म्हणतोय. आता आपल्याला थर्ड एक्झाम्पल बघायचं आहे बघा. यातले मी काही असाइनमेंटला पण एक्झाम्पल दिली होती. थर्ड एक्झाम्पल बघूया आपण. निगेशन ऑफ P डबल एम्प्लाइज Q इज इक्विव्हॅलंट टू P and negation of Q or Q and negation of P. आता हे स्टेटमेंट दिलेलं आहे. मग याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल, PQ आहे, R आहे का स्टेटमेंट नाही आहे, त्यामुळे कॉलम किती येणार बघा, Pचा कॉलम एक येईल. पॉसिबिलिटीज इथे किती असणार, इथं Qचा कॉलम आला, इथं पॉसिबिलिटीज किती असणार, ट्रू फॉल्सच्या 4 असणार की 8 असणार आहेत. आता P आणि Q फक्त 2 स्टेटमेंट आहेत, त्यामुळे इथं पॉसिबिलिटीज किती असतील, 4 असतील. मग आता काय करावं लागेल, TF. मग इथं Q कॉलम काय असतो, TF असते. हां, मग आता कॉलम बघूया काय होते. निगेशन कशाला आहे बघा, इथं जे निगेशन आहे, इथलं जे निगेशन आहे लेफ्ट साईडचं ते कशाला आहे, P डबल एम्प्लाइज Q ब्रॅकेटला बाहेर निगेशन आहे. हां, तसे मग त्यामुळे ते काय निगेशन घेणार नाही आपण, ते पुढं घेणार कॉलम. फक्त P आणि Qला सेपरेट निगेशन आहे का, तर आहे बघा, या दोन ठिकाणी आहे राईट साईडच्या ब्रॅकेटमध्ये. म्हणजे इथं मी लिहिताना पहिला निगेशन ऑफ P एक कॉलम येणार आणि इथे काय येणार, निगेशन ऑफ Q असा दुसरा कॉलम येईल. हां, पुढं आता मग ब्रॅकेट घेत जायचं. आता एकदा LHSचे ब्रॅकेट घ्यायचे, एकदा RHSचे घ्यायचे. आता आपण LHS कंप्लीट करूया. LHSला काय आहे, पहिला P डबल एम्प्लाइज Q हा एक कॉलम येईल. हां, परत काय येणार, निगेशन ऑफ P डबल एम्प्लाइज Q येणार आहे. हां, म्हणजे P डबल एम्प्लाइज Q येणार, निगेशन ऑफ P डबल एम्प्लाइज Q येईल. नंतर आता राईट साईडला जायचं. इथं लेफ्ट साईड कंप्लीट झाली, राईट साईडला काय आहे बघा, P अँड निगेशन ऑफ Q हा एक कॉलम येईल. आणि दुसरा कॉलम काय येणार आहे, Q अँड निगेशन ऑफ P हा एक कॉलम येईल. आणि लास्टचा कॉलम काय येणार आहे बघा, हे दोन ब्रॅकेट आणि त्यांच्यामध्ये कोणतं साईन आहे, ऑर साईन आहे. दोन ब्रॅकेट मी लिहिणार, P अँड निगेशन ऑफ Q ऑर इथे काय येणार आहे, Q अँड निगेशन ऑफ P असेल. आता इथं यल आपल्याला म्हणता येणार नाही बरं का या स्टेटमेंटला. अगोदर आपण एल म्हणत होतो मोठं स्टेटमेंट असेल तर, पण ते कसं होतं, एकच होतं. आता इथं लॉजिकल इक्विव्हॅलन्स बघते ना आपण, LHS आणि RHS आहे. इथं जसं बघायला गेलं तर 2 स्टेटमेंट आहेत ना, त्यामुळे एल स्टेटमेंट कुठल्याला तरी म्हणता येणार नाही. एकच असेल तर आपण एल स्टेटमेंट आहे असं म्हणू शकतो. आता हा टेबल आपण कंप्लीट करूया. बघा याच्यामध्ये काय काय येणार. आता P कॉलम लिहिलेला आहे मी, TFFचा. Q कॉलम लिहिलेला आहे, TF. निगेशन ऑफ P काय येणार, FT. निगेशन ऑफ Q काय येणार, इथं T असेल तर F लिहायचं, F येईल. इथं T येईल, इथं F येईल, इथं T येईल. नेक्स्ट कॉलम काय आहे बघा, P डबल एम्प्लाइज Q. म्हणजे P आणि डबल एम्प्लाइज Q म्हणजे इथे येणार पहिले दोन कॉलम. डबल एम्प्लाइजला काय असतं, दोन्ही जर सेम असतील तर व्हॅल्यू काय लिहायची असते, ट्रू लिहायची असते. दोन्ही सेम आहेत का, इथं आहेत, टी आहे म्हणजे इथं T येणार. दोन्ही सेम आहेत का, नाही आहे. दोन्ही सेम आहे का, नाही. इथं दोन्ही सेम आहेत म्हणजे इथं T येईल. पुढं आता पुढचा ब्रॅकेट काय आहे, P डबल एम्प्लाइज Qचं निगेशन आहे. मग T असेल तर काय लिहायचं, F. इथं F असेल तर T आणि इथे काय येणार, F. पुढं आता P अँड निगेशन ऑफ Q पुढचा कॉलम, म्हणजे हा P कॉलम आहे इथं आणि निगेशन ऑफ Q कुठे आहे, इथे आहे 4 नंबरला. या दोन्हीमध्ये साईन कोणता आहे बघा, P अँड निगेशन ऑफ Q दोन्हीमध्ये साईन कोणता आहे, TT आहे का, सॉरी
अँडला काय असतं, जर टी टी असेल तर टी लिहायचं असतं हां, आणि बाकी सगळ्याला एफ असतं. म्हणून मी काय करणार, इथे टी टी आहे का बघणार. आता अँडला बघा बरं, इथं पहिले एक टी आहे एक एफ आहे, त्यामुळे इथे टी येणार का, नाही. इथे टी टी आहे बघा, म्हणजे इथे टी येईल. इथे टी टी आहे का, नाही आहे. टी टी आहे का, नाही आहे. जिथे टी टी येईल तिथे फक्त टी लिहायचं अँडला. आता नेक्स्ट बघा, क्यू अँड निगेशन ऑफ पी, म्हणजे क्यू म्हणजे हे आणि निगेशन ऑफ पी म्हणजे हे दोन कॉलम येणार. इथं पण अँड साईन आहे मध्ये, त्यामुळं अँड असेल तर काय येणार, टी टी. टी टी आहे का, नाही आहे. टी टी नाही आहे, इथे टी टी, टी नंबरला टी टी आहे बघा. इथे टी टी आहे का, नाही आहे, म्हणजे इथे काय येणार एफ एफ, आणि इथे पण एफ. ठीक आहे. पुढं आता लास्टचे दोन ब्रॅकेट. हां, आता लास्टच्या दोन ब्रॅकेटमध्ये काय येणार आहे बघा. लास्टचे दोन म्हणजे हा एक ब्रॅकेट पी अँड निगेशन ऑफ क्यूचा ऑर साईन आहे मध्ये, आणि काय आहे क्यू अँड निगेशन ऑफ पी आहे, म्हणजे की दोन कॉलम घ्यायचे आणि दोन्हीच्या मध्ये साईन कोणतं आहे, ऑर साईन आहे. ऑरला काय असतं, जिथं एफ एफ असेल तिथं एफ लिहायचं असते. पहिले दोन एफ एफच आहेत बघा, म्हणजे इथे एफ येईल, की दोन एफ एफ आहे का, नाही आहे. एफ एफ आहे का, नाही. इथे लास्टला एफ एफ आहे, म्हणजे इथे काय येणार मग टी टी येणार. आता एल एच एस आणि आर एच एस बघायचे. एल एच एसचा कॉलम कुठे आहे, निगेशन ऑफ. एल एच एसला काय आहे, निगेशन ऑफ पी डबल एम्प्लायज क्यू. तो कॉलम कुठे आहे बघा, इथे आहे. आणि इथे काय आहे, पी आहे निगेशन ऑफ क्यू, और हा ब्रॅकेट म्हणजे कुठे आहे ते लास्टला. हे दोन कॉलम सेम आले का बघा, एफ टी टी एफ, एफ टी टी एफ. हे दोनही कॉलम काय आलेले, सेम आलेले, म्हणजे काय मिळालं आपल्याला, एल एच एस इज इक्वल टू आर एच एस मिळालं. ते लक्षात. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे बघा, त्यातलंच घेतोय आपण. किती नंबरचं येईल, 4 नंबरचं एक्झाम्पल येईल. स्टेटमेंट पॅटर्न आहे, निगेशन ऑफ पी और क्यू और पी और क्यू अँड आर इज इक्विव्हॅलंट टू आर. हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. आता इथे काय येणार आहे बघा, पी किती स्टेटमेंट आहेत, फक्त पी आणि क्यू आहे का, नाही आहे. इथं आर पण आहे, म्हणजे कॉलम जो येईल तो कसा येणार, म्हणजे कॉलम ट्रू फॉलच्या पॉसिबिलिटीज किती येतील, 8 येणार आहेत. लक्षात येते का, म्हणजे पी कॉलम क्यू कॉलम असे 8 वेळा येईल सगळं. बघा येते का लक्षात सगळ्यांच्या. पी कॉलम, परत इथे येईल क्यू कॉलम, परत येणार आर, पी क्यू आर झालं. मग सेपरेट कशाला निगेशन आहे का बघायचं, पीला क्यूला आरला निगेशन दिसते का कुठं, नाही आहे. मग डायरेक्ट हे ब्रॅकेट येणार. आता एक, आता एल एच एस आपण कंप्लीट करूया, मग आर एच एसकडे जाऊया. एक ब्रॅकेट काय आहे बघा, पी और क्यूच आहे. मग त्याच ब्रॅकेटला इथं निगेशन आहे, निगेशन ऑफ पी और क्यू. आता इथे जर ऑब्झर्व केलं तर इथं फक्त पी और क्यूचा ब्रॅकेट आहे, त्यामुळे आहे ऑलरेडी जो आपल्याकडे, त्याचं निगेशनचा पण आहे. आता राहिलं काय, हा स्क्वेअर ब्रॅकेट घ्यायचा का आहे, निगेशन ऑफ पी और क्यू और ब्रॅकेटमध्ये पी और क्यू येणार आहे. आणि लास्टचा कॉलम काय येईल बघा, हा स्क्वेअर ब्रॅकेट निगेशन ऑफ पी और क्यू और पी और क्यू येणार अँड आर येईल. हा लास्टचा कॉलम येईल. आणि आर एच एसला काय आहे, फक्त आर स्टेटमेंट आहे, त्याचा कॉलम आपल्याकडे ऑलरेडी आहे. कशाचा, आर स्टेटमेंटचा कॉलम आपल्याकडं ऑलरेडी आहे. मग आता पीच्या पॉसिबिलिटीज काय माहिती आहेत आपल्याला, जर पी क्यू आर 3 स्टेटमेंट असतील तर पहिले 4 ट्रू आणि नंतरचे 4 फॉल्स असेल. पहिले 4 ट्रू नंतरचे 4 फॉल्स असे येणार आहे. मग क्यूला काय पॉसिबिलिटीज असतात सांगा. क्यूला काय असतं, 2 ट्रू 2 फॉल्स. इथं पण 2 ट्रू 2 फॉल्स येतील. हा झाला क्यूचा कॉलम. आणि आरला काय येतं, अल्टरनेट टी एफ टी एफ टी एफ आणि टी एफ असेल. पुढं आता पी और क्यू, पी और क्यू, पी आणि क्यूचा कॉलम बघायचा. काय येणार, ऑरला काय असतं, एफ एफ असेल तर एफ लिहायचं. इथे एफ एफ आहे का, नाही आहे. एफ एफ आहे का, नाही. इथे एफ एफ नाही आहे, इथं नाही.
एफ एफ आहे का नाही आहे, इथे एफ एफ नाही. सेकंड लास्टला एफ एफ आहे बघा, म्हणजे इथे येईल एफ एफ, इथं पण एफ एफ आहे म्हणजे इथे येईल. पहिले 6 व्हॅल्यू काय मिळाल्या आपल्याला, ट्रू मिळाल्या. बाकी 2 व्हॅल्यू काय मिळाल्या, फक्त फॉल्स मिळाल्या. आता नेक्स्ट बघा काय आहे, निगेशन ऑफ पी ऑर क्यू, म्हणजे याच कॉलमचं निगेशन घ्यायचं आहे. जे टी आहे तिथं एफ लिहावं लागेल, एफ एफ एफ, इथं पण एफ येईल, इथं पण एफ एफ, आणि इथं एफ ज्या 2 ठिकाणी आहे तिथं काय येणार आहे, ट्रू येणार आहे. नेक्स्ट आता निगेशन ऑफ पी ऑर क्यू, म्हणजे हा कॉलम, ऑर पी ऑर क्यू म्हणजे हा कॉलम, या दोन्हीमध्ये ऑर साईन आहे म्हणजे काय येणार, टी टी असेल, सॉरी ऑरला काय असतं, एफ एफ असेल तर एफ लिहायचा असतो. आता ऑर असेल, ऑरला एफ एफ असेल तर एफ 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 आहे का, नाही आहे. इथे एफ एफ नाही, इथं नाही आहे, इथं पण एफ एफ नाही आहे, इथं पण नाही आहे, एफ एफ नाही आहे, कुठंच एफ एफ नाही आहे. म्हणजे या सगळ्या व्हॅल्यू काय मिळाल्या आपल्याला, ट्रू मिळाल्या. आणि आता इथं काय आहे, हा स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजे आत्ता जो आपण फाइंड केला तो, अँड आर स्टेटमेंट घ्यायचं. म्हणजे हा कॉलम आणि आरचा कॉलम, अँड असेल तर आपण काय लिहितो, अँड असेल तर काय लिहितो, जिथे टी टी आहे तिथं टी लिहिते. लक्षात येते का बघा, आर आणि हा स्क्वेअर ब्रॅकेट टी टी इथे आहे, टी लिहिलं, अँड आहे मध्ये साईन, त्यामुळे मी टी टी लिहिलं. हां, एफ टी आहे म्हणजे काय येणार, एफ व्हॅल्यू येणार. इथं टी टी आहे बघा, म्हणजे इथं टी आला. इथं एफ टी आहे म्हणजे इथं एफ येईल. इथं टी टी आहे, टी येईल. इथं एफ टी आहे म्हणजे एफ येईल. इथं टी टी आहे, टी येईल. आणि लास्टला एफ टी आहे म्हणजे एफ येईल. मग आता काय आलं बघा, टी एफ टी एफ टी एफ टी एफ आलं. म्हणजे हा कॉलम कोणता आहे, एल एच एसचा आहे. आणि आर एच एसचा म्हणजे आरचा कॉलम कुठे आहे बघा, 3 नंबरला आहे. हे 2 कॉलम ऑब्झर्व करायचे, दोन्ही कॉलम सेम मिळाले का, अल्टरनेट टी एफ मिळाला. सुरुवात टीनं झाली आणि एंडला एफ आहे, म्हणजे एल एच एस इज इक्वल टू आर एच एस आपल्याला मिळाले. हां, तर हा झाला आपला आता क्वेश्चन नंबर 2. पुढचं आपल्याला बघायचं आहे क्वेश्चन नंबर 3 बघायचं आहे बघा. क्वेश्चन नंबर 2 मधली अजून एक्झाम्पल आहे ती मी तुम्हाला असाइनमेंटसाठी देणार आहे. थोडी आहे ती, इझी आहेत एक्झाम्पल, सगळ्यांनी सॉल्व करायचे. त्याला क्वेश्चन नंबर 3 काय सांगितले बघा, एक्झामाइन whether each of the following, examine whether each of the following statement, each of the following statement patterns is a tautology or a contradiction, is a tautology or contradiction or a कंटिजेन्सी. आता टोटोलॉजी आहे का, कॉन्ट्रॅडिक्शन आहे का, कंटिजेन्सी आहे, हे आपल्याला चेक करायचं. आता टोटोलॉजी म्हणजे काय येणार आहे, लास्टचा जो कॉलम येईल तिथं ऑल व्हॅल्यूज काय आल्या पाहिजे, टी आल्या पाहिजेत. और काय म्हटलेलं आहे, कॉन्ट्रॅडिक्शन म्हणजे काय, लास्टचा कॉलम जो असेल तो काय पाहिजे, तिथं ऑल व्हॅल्यूज एफ पाहिजेत, हां फॉल्स पाहिजेत. लास्ट काय होणार आहे बघा, कंटिजेन्सी म्हणजे एक टी आणि एफ लास्टच्या कॉलमला काय असतील, एकत्रच असतील, म्हणजे स्टेटमेंटची लास्टची व्हॅल्यू जी असेल ती. हां, मग आता टी आलं तर ऑल व्हॅल्यू टी आल्या तर टोटोलॉजी, ऑल व्हॅल्यू एफ आल्या तर कॉन्ट्रडिक्शन, आणि दोन्ही मिक्स झाल्या तर काय म्हणणार आहे आपण, कंटिजेन्सी असं म्हणणार आहे. मग फर्स्ट एक्झाम्पल बघूया आपण, काय दिले बघा, पी अँड क्यू इम्प्लाइज क्यू और पी, पी अँड क्यू इम्प्लाइज क्यू और पी दिलेलं आहे. आता इथं आपल्याला काय करावं लागेल, याचा ट्रूथ टेबल तयार करायचा. काय येणार बघा, पी कॉलम येईल पहिला, क्यू कॉलम येईल, निगेशन कशाला आहे का नाही आहे, मग काय येणार, पी अँड क्यूचा एक कॉलम येईल, नंतर क्यू और पीचा एक कॉलम येईल, नंतर काय येणार, पी अँड क्यू इम्प्लाइज क्यू और पी, असं येईल लास्टला.
म्हणजे काय येणार बघा आता इथं कॉलम टेबल आपण तयार केलेला आहे इथं. पीच्या पॉसिबिलिटीज काय असतात टी टी एफ एफ येईल. क्यूच्या पॉसिबिलिटीज टी एफ टी एफ. पी अँड क्यू, अँडला काय असतं टी टी टी, बाकी सगळे एफ. आता क्यू ऑर पी म्हणजे क्यू ऑर पी. हां, ऑरला काय असतं एफ 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 असते, बाकी सगळे टी. एफ एफ आहे का, एफ 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 आहे का, नाही, लास्टला फक्त एफ एफ आहे, बाकी सगळ्या व्हॅल्यू काय आल्या टी आल्या. आणि आता राहिलं काय बघा पी अँड क्यू म्हणजे हा कॉलम, नंतर इम्प्लाइज क्यू ऑर पी म्हणजे हा कॉलम. मग इम्प्लिकेशन असेल तर काय असतं टी एफ म्हणजे पहिलं स्टेटमेंट ट्रू असेल, दुसरं स्टेटमेंट फॉल्स असेल तर त्याची व्हॅल्यू फॉल्स लिहायची असते. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स असं आहे का, पहिलं ट्रू दुसरं फॉल्स नाही आहे बघा, पहिलं ट्रू दुसरं फॉल्स कुठंच नाही आहे, त्यामुळे ऑल व्हॅल्यूज काय आल्या इथं ट्रू आल्या. हां, येते लक्षात. मग स्टेटमेंटचा जर लास्टचा कॉलम बघितला, होल स्टेटमेंटची व्हॅल्यू जिथं आपल्याला मिळाली, पूर्ण जे स्टेटमेंट दिलेलं होतं त्याची व्हॅल्यू आपल्याला इथं मिळाली का लास्ट कॉलमला, मग याच्यामध्ये व्हॅल्यू चेक करायची, ऑल व्हॅल्यूज का आलेले आहेत ट्रू आलेले आहेत, म्हणजे ते स्टेटमेंट पॅटर्न काय झालं, देअरफॉर गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज अ काय म्हणायचं टोटोलॉजी. म्हणजे ऑल व्हॅल्यूज काय आल्या ट्रू आलेल्या आहेत, म्हणजे ते स्टेटमेंट काय आहे टोटोलॉजी झालेलं आहे. येते लक्षात सगळ्यांच्या. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल आहे पी एम्प्लाइज क्यू डबल एम्प्लाइज निगेशन ऑफ पी और क्यू. आता याच्यामध्ये काय येणार कॉलम, पहिला कॉलम येईल पी, नेक्स्ट क्यू. निगेशन कशाला आहे बघायचं, निगेशन कशाला आहे पीला निगेशन आहे बघा, त्यामुळे इथे येणार निगेशन ऑफ पी. नेक्स्ट पी एम्प्लाइज क्यू, इथं हा एक ब्रॅकेट झाला, पुढचा ब्रॅकेट काय येणार निगेशन ऑफ पी और क्यू, दुसरा ब्रॅकेट झाला, आणि इथं काय येणार पी एम्प्लाइज क्यू डबल एम्प्लाइज निगेशन ऑफ पी और क्यू असेल. आणि मग इथं आता टेबल आपण तयार करणार बघा, काय येईल टेबलमध्ये पीच्या व्हॅल्यूज काय माहिती, आता पी क्यू आणि आर आहे का नाही आहे, त्यामुळे इथे काय येणार टी टी एफ एफ. हां, क्यू कॉलम काय येणार आहे टी एफ टी एफ. निगेशन ऑफ पी कॉलम म्हणजे निगेशन ऑफ पी काय येणार टी असेल तिथे एफ लिहायचं, पहिले दोन ट्रू आहेत तर इथं पहिले दोन फॉल्स येतील, नंतरचे फॉल्स आहेत तर इथे ट्रू येतील. पी इम्प्लाइज क्यू काय येईल, इम्प्लिकेशनला काय असतं पहिलं स्टेटमेंट ट्रू पाहिजे नंतरचं फॉल्स पाहिजे. टी एफ आहे का, पी एम्प्लाइज क्यू म्हटले पीचं स्टेटमेंट ट्रू आहे का, क्यूचं फॉल्स पाहिजे आहे का. सेकंड नंबरला आहे बघा इथे एफ आहे, पहिलं ट्रू नंतरचं फॉल्स आहे का, नाही एकाच ठिकाणी म्हणजे इथं बाकी सगळ्या व्हॅल्यू ट्रू येते. नेक्स्ट जर कॉलम बघितला तर काय आहे बघा निगेशन ऑफ पी ऑर क्यू. निगेशन ऑफ पी ऑर क्यू म्हणजे ऑरला काय असतं एफ एफ असेल तर एफ लिहायचं, म्हणजे एफ एफ आहे का, हां इथे आहे बघा एफ एफ, इथे एफ एफ आहे का, नाही आहे एफ एफ आहे का, नाही. नेक्स्ट आता डबल सॉरी पी एम्प्लाइज क्यू हा ब्रॅकेट एक म्हणजे हा कॉलम झाला, डबल एम्प्लाइज निगेशन ऑफ पी और क्यू म्हणजे हा, या दोन ब्रॅकेटमध्ये मध्ये साईन कोणता आहे डबल एम्प्लाइज, म्हणजे जिथं दोन्ही सेम असेल तर काय लिहायचं असतं ट्रू लिहायचं असतं डबल एम्प्लाइजला. मग इथे जर भेटलं तर पहिले टी टी आहे एफ एफ आहे टी 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 आहे, म्हणजे ऑल व्हॅल्यूज काय आल्या ट्रू आल्या, देअरफॉर गिव इट इज अ टोटोलॉजी. तर ते स्टेटमेंट जे आहे ते काय मिळालं आपल्याला टोटोलॉजी मिळालं, ऑल व्हॅल्यूज काय आले तिथं ट्रू आल्या, त्यामध्ये टोटोलॉजी झाली. नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल बघायचं आहे आपल्याला आता निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू और क्यू. आता इथं काय येणार आहे बघा कॉलम, काय येईल पी कॉलम येईल क्यू कॉलम येईल. निगेशन कशाला आहे पीला पण निगेशन दिसते आणि क्यूला पण निगेशन आहे बघा, म्हणजे निगेशन ऑफ पी कॉलम येणार, निगेशन ऑफ क्यू पण कॉलम येणार, नंतर ओपन ब्रॅकेट आतला छोटा ब्रॅकेट काय आहे निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू हा एक येईल. या ब्रॅकेटला बाहेर परत निगेशन आहे बघा,
म्हणजे निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू असेल. इथे लक्षात सगळ्यांच्या निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. आणि परत हा स्क्वेअर ब्रॅकेट आणि ऑर क्यू आहे लास्टला. निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू ऑर क्यू ए. आता पी क्यूच्या पॉसिबिलिटीज काय येणार? ट्रू, टी टी, एफ एफ. क्यूचं काय येणार आहे बघा? टी एफ टी एफ ए. निगेशन ऑफ पीचा कॉलम, पीला पहिले 2 ट्रू आहेत म्हणजे इथे पहिले 2 फॉल्स येणार, इथे नंतरचे ट्रू येणार. क्यूला काय येणार? एफ टी. निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. अँडला काय असतं? टी टी असेल तर पी लिहायचं, अदरवाईज एफ लिहायचं असतं. आता टी टी शोधायचं. टी टी आहे का? टी टी लास्टला आहे बघा. टी 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 येणार आणि बाकी सगळ्या व्हॅल्यू एफ येतील. नेक्स्ट जर कॉलम बघितला तर काय आहे? निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यूचं निगेशन आहे, म्हणजे या कॉलमचं निगेशन. पहिले 3 एफ आहेत तर इथे काय येणार? ट्रू येणार आणि इथे येईल फॉल्स. हां, आणि लास्ट जर ऑब्झर्व केलं तर काय दिसते बघा? निगेशन ऑफ, हा ब्रॅकेट आहे आणि ऑर क्यू आहे, म्हणजे हा ब्रॅकेट आणि क्यू मध्ये साईन कोणता आहे? ऑर आहे. ऑरला काय असतं? एफ एफ पाहिजे. इथे एफ एफ आहे का? नाही आहे. एफ एफ आहे का बघायचं? नाही आहे. एफ एफ आहे का? नाही आहे. एफ 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 आहे, म्हणजे एफ 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 येईल आणि बाकी सगळ्या व्हॅल्यू ट्रू येतील. आता इथे काय झालं बघा? एकतर ट्रू आलं का किंवा एकतर फॉल्स आले का? नाही आहे. काय मिळालं? टी आणि एफ दोन्ही पण व्हॅल्यूज मिळाल्या. देअरफॉर इट इज अ कंटिजन्सी. हे स्टेटमेंट काय झालं? कंटिजन्सी झाली. इथे लक्षात सगळ्यांच्या. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 4 काय आहे बघा? पी एम्प्लाइज क्यू अँड क्यू एम्प्लाइज पी. आता कॉलम तयार करायचे. काय येणार कॉलम? नेहमी ते कॉलम आहे ते तर येतीलच. पी कॉलम येईल, क्यू कॉलम येईल. निगेशन कशाला आहे का? नाही आहे. मग ब्रॅकेट बघायचे. पहिला ब्रॅकेट काय येणार? छोटा पी एम्प्लाइज क्यू येणार. हा एक ब्रॅकेट झाला. नंतर हा स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये काय आहे? पी एम्प्लाइज क्यू अँड क्यू आहे बघा. पी एम्प्लाइज क्यू अँड क्यू असं आहे. आणि मग पुढं काय दिलं आहे बघा? आता मग हा स्क्वेअर ब्रॅकेट एम्प्लाइज पी. इथे स्क्वेअर ब्रॅकेट आपल्याला मिळाला. मग स्क्वेअर ब्रॅकेट एम्प्लाइज पी हा येईल लास्टचा कॉलम. म्हणजे काय येणार आहे बघा? आता टेबलमध्ये पी कॉलम टी टी एफ एफ, क्यू कॉलम काय येईल? टी एफ टी एफ ए. हां, पी एम्प्लाइज क्यू. इम्प्लिकेशन असेल तर पहिलं स्टेटमेंट ट्रू पाहिजे, नंतरचं फॉल्स पाहिजे. इथं आहे का? नाही आहे. पहिलं ट्रू नंतरचं फॉल्स. इथं असे आहे बघा, म्हणजे काय लिहायचं? फॉल्स लिहायचं. इथं आहे का? नाही आहे, म्हणजे बाकीच्या व्हॅल्यू काय येणार आहे? ट्रू येतील. पुढं आता पी एम्प्लाइज क्यू हा एक कॉलम अँड क्यू हा दुसरा कॉलम. अँडला काय असतं? टी टी टी. बाकी सगळं काय येणार? एफ. इथे टी टी आहे का? नाही आहे. टी टी आहे. टी टी नाही आहे, त्यामुळं एफ येईल. पुढं आता हा स्क्वेअर ब्रॅकेट एम्प्लाइज पी. हा स्क्वेअर ब्रॅकेट इथं आहे आणि एम्प्लाइज पी म्हणजे इकडचा पहिला कॉलम. इम्प्लिकेशनला काय असतं? पहिलं ट्रू पाहिजे, नंतरचं फॉल्स पाहिजे. पहिलं ट्रू नंतरचं फॉल्स आहे का? नाही आहे. ट्रू फॉल्स आहे का? ट्रू फॉल्स आहे, म्हणजे इथं एफ येईल. नाही आहे. टी 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 म्हणजे काय मिळालं बघा? टी आणि एफ. टी आणि एफ दोन्ही कंबाईन मिळाले. देअरफॉर काय मिळाले? हे इट इज अ कंटिजन्सी, म्हणजे हे कंटिजन्सी मिळाले. इथे लक्षात. ठीक आहे. राहिलेली एक्झाम्पल आपण नेक्स्ट लेक्चरला बघू.